आता आपण हे आंबे घेणार आहोत लोणच्यासाठी। ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ते मी पुसणार आहे व्यवस्थित, त्यांना एकदम सुकं करणार आहे। आता मी एकदम ड्राय करून घेतले आहेत, व्यवस्थित पुसून घेतले आहेत, बघू शकता तुम्ही। हे आमचे घरचे आंबे आहेत, त्याचं आम्ही आता लोणचं करणार आहोत। आता मी ते व्यवस्थित कापून घेणार आहे। आता मी ते आंबे व्यवस्थित कापून घेणार आहे। मीडियम साईजचे फोडी ठेवणार आहे त्याच्या आणि व्यवस्थित कापून घेणार आहे। मोठ्या पण नाही छोट्या पण नाही, आपल्याला मीडियम साईजच्या हव्या आहेत, म्हणून आपण मीडियम साईजच्या फोडी करून घेणार आहोत। पिकल करायचं, त्याला हात नाही लावायचं। तुला देईल मी दुसरं। आईने सांगितलं हात नाही लावायचं तर काय? बोल। आता हे हळद मीठ लावून आंबे आपण सुकट ठेवलेले होते, आता त्याचा आपण लोणचा करणार आहोत। 2 ते 3 तास फक्त सुकट ठेवायचे आहेत आंबे हे। आणि त्या लोणच्यासाठी आपण घेणार आहोत मिरची पावडर, ही ग्राइंड केलेली मोहरी आहे मिक्सरमध्ये बारीक वाटलेली, तुम्ही विकतची घेऊ शकता, साला निघालेली मोहरी। आणि ही बडीशेप आणि मेथ्या वाटून घेतल्या आहेत, हा लसूण आणि हिंग। आणि हा तेल गरम करत ठेवलाय, हा तेल हा गरम होऊन थंड होईपर्यंत वेट करूयात आपण। आता पण लसूण टाकून घेणार आहोत तेलामध्ये। आता आपण लसूण तेलामध्ये टाकला आहे, आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग। कसं तडतडतं लसूण आणि हिंग। आता आपण मिरची पावडर टाकून घेणार आहोत। आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत, मोहरीची डाळ आणि बडीशेप आणि हे मेथी दाणे ग्राइंड केलेले हे टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करणार आहोत मिरची पावडर मध्ये। आता तेल थोडंसं टाकून घेतलंय, थोडं थोडं करून तेल टाकून घेत आहे मम्मी। थोडं थोडं करून तेल टाकून घ्यायचं मसाल्यामध्ये, जो आपला लोणच्याचा मसाला आहे त्यामध्ये। आता आपण त्यामध्ये 1 वाटी मीठ टाकून घेणार आहोत। जशी तुमची मसाल्याची क्वांटिटी तशी तुमची मिठाची क्वांटिटी ठेवा। आता ती
सगळा तेल ओतत आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो तेल ओतून घेणार आहोत. जो आपण गरम केलेला हा त्याच्यामध्ये असेल तेल पाव आणि किलो. हिंग मिक्स केलं ना, तो तेल ओतून घेणार आहोत. आता तिने त्या सगळा तेल मिश्रणमध्ये. ओतून घेतलाय. तो तेल आहे अर्धा किलो. लाल तिखट आणि सगळे ते इन्ग्रेडियंट्स. आता त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. पूड, मेथीची पूड आणि मोहरी. आता बघूयात पुढची प्रोसेस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरची. हा बघा असा टेक्स्चर झालाय त्याचा. अशा प्रकारे करून घ्यायचा आणि मग थोडासा थंड होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी मिक्स करूयात. सगळं गार करून घ्यायला लागतं. पूर्ण थंड करून घ्यायचा. जी आजी आली सजेस्ट करायला आम्हाला कसं कसं करायचं ते. काय टाकायचं आहे ग याच्यामध्ये सांग. मोहरी टाकलीस, अजून काय टाकायचं आहे लसूण. अजून. आता आपण त्या मिश्रणमध्ये आंबे टाकून घेणार म्हणजे आंब्याच्या फोडी टाकून घेणार आहोत. थोड्या थोड्या करून टाकून घेणार आहोत सगळ्या आणि मग नंतर मिक्स करणार आहोत. हा आता मिक्स करून झाला आहे आणि तो बर्नीमध्ये भरणार आहोत आणि मग नंतर त्याच्यावरून तेल टाकणार आहोत. आता एवढा इनफ आहे तेल. नंतर परत टाकणार आहोत. ही बघा आमची आजी. आता आमची मम्मी त्या बरणीमध्ये लोणचा भरत आहे. आता तो सगळा मला तर नाही वाटत पुरल म्हणून त्या बरणीमध्ये. दुसरी बरणी घ्यावी लागेल. अशा प्रकारे आम्ही लोणचं बरणीमध्ये भरून घेतलं आहे आणि आता ती थंड जागेवर बरणी ठेवणार आहोत. मम्मी म्हणते की थंड जागेवर ठेवावी म्हणून मी थंड जागेवर ठेवणार आहे. आणि विकतच्या पुड्या आणूनही बनवू शकता, पण घरची चव ती घरची चव असते. घरी बनवलेलं खूप छान लागतं. एक वेगळीच चव असते त्याची लोणच्याची. मला ते घरचंच लोणचं आवडतं. बाहेरपेक्षा घरचंच लोणचं आवडतं. तुम्हीही ट्राय करा आणि बनवून पहा आणि खा.